श्री राघवेंद्र स्वामी चरित्रामृत अध्याय 12 मृत्तिकेचा चमत्कार। श्री राघवेंद्र स्वामी महाराष्ट्रातील गावात प्रचार आणि प्रसारासाठी संचार करीत असताना एक आश्चर्यकारक घटना घडली। त्यांचा एक सेवक स्वामींकडे आला आणि म्हणू लागला, स्वामी, मी आता माझ्या गावी जाऊन लग्न करणार आहे। आपण मला आगाऊ पगार द्याल आणि 8 दिवसाची रजा द्याल तर मी आपला कृतज्ञ होईन। त्यावेळी स्वामी प्रातः विधी आटोपून येत होते। ते म्हणाले, तू आपल्या गावी जाऊन लग्न करून ये। सध्या माझ्या हातात पैसे नाहीत, तू ही मृत्तिकाच घेऊन जा। त्या सेवकाने मोठ्या श्रद्धाभावाने म्हटले, आपण दिलेली मृत्तिकाच मला 10,000 रुपयापेक्षा अधिक मोलाची आहे। ती मृत्तिका एका पिशवीत घेऊन तो आपल्या गावी जाण्यास निघाला। चालता चालता रात्र झाली तेव्हा तो एका घराच्या ओट्यावर निजला। ते मृत्तिकेचे गाठोडे त्याने उशाला घेतले होते। त्या रात्रीच्या वेळेस त्या ब्राह्मणाची पत्नी प्रसूती वेदनांनी तळमळत होती। पूर्वीच्या 2 प्रसूतींच्या वेळी एका पिशाच्याने येऊन नवजात बालकास गळा दाबून मारून टाकले होते। आज त्या ब्राह्मण पत्नीचा प्रसूती दिन असल्याने सारे काळजीत होते। रात्रीच्या वेळीच ते पिशाच्य घरात प्रवेश करणार होते, परंतु दारात स्वामींचा सेवक उशाला मृत्तिकेचे गाठोडे घेऊन झोपला होता। त्या पिशाच्याला आतमध्ये जाता येत नव्हते। त्या मृत्तिकेतून अग्नीच्या ज्वाळा निघत असलेल्या त्या पिशाच्याला दिसल्या। त्याने सेवकाला गाठोडे सरकवून ठेवण्यास सांगितले, परंतु त्या सेवकाने त्या पिशाच्याचे ऐकले नाही। ज्यावेळी ते पिशाच्य खूपच विनवणी करू लागले त्यावेळी तो सेवक म्हणाला, एक हंडा भरून पैसे घेऊन ये, म्हणजे मी मृत्तिका काढतो। ते पिशाच्य त्वरेने गेले आणि 15 मिनिटातच पैशांनी भरलेला एक हंडा घेऊन आले। त्या सेवकाला स्वामींनी दिलेल्या मृत्तिकेचे मोल कळले। त्याने त्या पिशाच्याकडून तो पैशाचा हंडा घेतला आणि स्वामींनी दिलेल्या मृत्तिकेतील चिमूटभर घेऊन त्या पिशाच्याच्या अंगावर टाकली। तत्काळ त्या पिशाच्याची त्या योनीतून मुक्तता झाली। हे सारे दृश्य त्या घरचा यजमान पाहत होता। त्याची पत्नी रात्री प्रसूत झाली होती आणि तिला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली होती, परंतु ते पिशाच्य येऊन त्या नवजात शिशूस मारून टाकणार होते याची सर्वांना भीती वाटत होती। स्वामींच्या सेवकामुळे त्यांच्या मुलाचे प्राण वाचले होते। त्यांच्या आनंदाला पारावरच नव्हता। त्या घरातील गृहस्थाने त्या सेवकाचा सन्मान केला आणि वारंवार पाया पडून म्हणू लागला, तुम्हीच आमच्या मुलास जीवदान दिले आहेत। त्याला जेव्हा कळले की तो सेवक अविवाहित आहे आणि तो लग्नासाठी इच्छुक आहे, त्यावेळी त्याने आपली उपवर कन्या त्या सेवकास देऊन थाटात लग्न करून दिले। लग्नानंतर ते उभयता स्वामींच्या दर्शनास गेले। त्या सेवकाने घडलेला सारा वृत्तांत स्वामींना सांगितला आणि पैशाने भरलेला तो हंडा स्वामींना अर्पण केला। त्यांनी तो न घेता त्याला परत केला। स्वामींच्या आशीर्वादाने ते नवदाम्पत्य अत्यंत आनंदात राहिले। येथे अध्याय 12 संपला। अध्याय 13 किरीटगिरी येथील चमत्कार। श्री राघवेंद्र स्वामी आपल्या शिष्यांसह संचार करीत असताना त्यांचा मुक्काम किरीटगिरी गावातील देसाई रघुनाथ राय यांच्याकडे झाला होता। देसाईंच्या अति आग्रहामुळे स्वामी त्यांचे घरी 1 दिवस राहिले। सकाळच्या पहिल्या प्रहरी स्नान करून स्वामी मूलरामाच्या पूजेस बसले। सर्व साहित्यासह पूजा मोठ्या थाटात संपन्न झाली। आरतीनंतर स्वामींनी स्वतः तीर्थ देण्यासाठी तीर्थाचे पात्र हातात घेतले। इतक्यात त्या तीर्थात एक माशी पडली आणि ते तीर्थ भक्तांना देण्यायोग्य राहिले नाही। स्वामींनी त्या घरच्या यजमानास बोलावून सांगितले, तुमच्या घरात काही अशुभ घटना घडली असली पाहिजे। सर्वांनी चौफेर नजर फिरविली। देसाईंच्या कुटुंबातील एक लहान मूल पाण्याने भरलेल्या एका मोठ्या भांड्यात पडून गतप्राण झाले होते। स्वामींनी त्या बालकाकडे आपल्या अत्यंत करुणामयी नजरेने बघितले आणि त्याचे आयुष्य वाढविले। नंतर त्या बालकास पूजास्थानी घेऊन येण्यास सांगितले। त्या बालकाच्या पित्याने त्याला पूजास्थानी आणले। स्वामींनी त्याच्यावर आपल्या कमंडलूतील पवित्र तीर्थाचे प्रोक्षण केले आणि काय आश्चर्य, ते बालक झोपेतून जागे झाल्याप्रमाणे उठून बसले। देसाई कुटुंबियांचा आनंद तर गगनात मावत नव्हता। स्वामींच्या अचाट सामर्थ्याचे सर्वांना आश्चर्य वाटले। त्यांनी स्वामींची मुक्त कंठाने स्तुती केली आणि जय जयकार केला। देसाई कुटुंबियांनी आनंदाने स्वामींना विपुल संपत्ती दिली आणि त्यांचा मोठा सन्मान केला। येथे अध्याय 13 संपन्न झाला। अध्याय 14
पूर्वजन्मीचा कनकदास याची मुक्ती. स्वामी प्रसार कार्यासाठी फिरत असताना त्यांचा मुक्काम एका मारुतीच्या मंदिरात होता. ते मारुतीच्या भव्य मूर्तीसमोर बसलेले असताना त्यांना मंदिराच्या बाहेर उभे राहून एक महार स्वामींना मोठ्या भक्तिभावाने नमस्कार करीत होता. त्याचवेळी स्वामींना आपल्या पूर्वजन्माची आठवण झाली. त्यावेळी ते व्यासराय ह्या नावाने प्रसिद्ध होते. त्यांनी समोर उभा असलेल्या महाराचा पूर्वजन्मासंबंधी विचार केला तेव्हा त्यांना आठवले की हा महार पूर्वीच्या जन्मात कनकदास नावाचा एक प्रसिद्ध पुरुष होता. स्वामींनी त्याला विचारले, अजून कर्मभोग संपला नाही का? त्यावेळी तो महार म्हणाला, गुरुदेव, माझी कर्मापासून अजून विमुक्ती झाली नाही. जीवनात मला आसक्ती उरली नाही. जीवन संपवण्याची इच्छा आहे. त्याचे वक्तव्य ऐकून स्वामींना कळून आले की त्याचा मुक्तिकाळ जवळ आला आहे. स्वामींनी त्यास महाप्रसादासाठी घरून काहीतरी घेऊन येण्यास सांगितले. तो आनंदाने घरी गेला आणि घरात पदार्थ शोधू लागला. त्याला घरात केवळ मोहरीचा डबा सापडला. तोच घेऊन तो स्वामींकडे आला. ते चातुर्मासाचे दिवस होत असल्याने आहारात मोहरी त्याज्य होती. ही बातमी विप्रांनी स्वामींना सांगितली. स्वामी म्हणाले, मोहरी घेऊन आलेला हा महार गेल्या जन्मी प्रसिद्ध कनकदास होता. त्यावेळी मी व्यासराय होतो. त्यावेळी त्याने मला देवदर्शन घडविले होते. याच्या स्मरणार्थ आतापासून चातुर्मास असला तरी मोहरीचा उपयोग स्वयंपाकात होत जावा. ही स्वामींची इच्छा सर्व विप्रांनी एकमताने मान्य केली. त्यावेळीपासून स्वामींच्या मठात चातुर्मासात सुद्धा मोहरीचा उपयोग स्वयंपाकात होत असतो. त्या दिवशी स्वामींनी दिलेला प्रसाद त्या महाराने भक्तिभावाने खाल्ला आणि नंतर हरिभजन केले. भजन संपताच त्याने आपला देह ठेवला आणि स्वामींच्या कृपाप्रसादाने जीवन मरणाच्या या चक्रातून मुक्त झाला. येथे अध्याय 14वा संपन्न झाला. अध्याय 15वा. श्रीनिवासाचार्य पंडिताला पश्चाताप. बिरुदहल्ली श्रीनिवासाचार्य नावाचे एक विद्वान पंडित आपण लिहिलेला एक ग्रंथ स्वामींना दाखवून त्यास मान्यता मिळवण्याच्या उद्देशाने आले होते. स्वामींनी त्यांचा ग्रंथ डोळ्याखालून घातला. त्यांना त्यात युक्तिवाद आणि पांडित्य असल्याचे जाणवले. त्यांनी या ग्रंथाबद्दल उत्तम अभिप्राय देताना म्हटले, हा ग्रंथ लेखकास तीर्थ ही पदवी मिळवून देण्यास योग्य आहे. त्या पंडिताचा स्वामींनी यथायोग्य सन्मान करून आपणाजवळ भोजनात बसून घेतले. तो चातुर्मासाचा काल असल्याने वाढण्यात आलेल्या पदार्थात मोहरीची फोडणी दिलेले सार होते. त्या पंडिताने ते सार घेतले नाही. जेवणे झाल्यानंतर तो पंडित स्वामींच्या चरणी नतमस्तक झाला. स्वामींनी त्याला आशीर्वाद देऊन फळे आणि मंत्राक्षदा दिल्या. ते घेऊन तो आपल्या स्वस्थानी परतला. तेथे गेल्यानंतर तो उत्तरादी मठातील गुरु योगींद्र तीर्थ यांना भेटला आणि त्यांना फळे मंत्राक्षदा दाखविल्या. लाल असलेल्या मंत्राक्षदा अगदी काळ्या भोर झाल्या होत्या. त्या पाहून योगींद्र तीर्थ म्हणाले, तुम्ही राघवेंद्र स्वामींचा अपमान केला असेल. तितक्यात त्या पंडिताला असह्य असे पोटूळ उठले. तेव्हा श्रीनिवासाचार्य म्हणाले, मी स्वामींबरोबर जेवताना मोहरीची फोडणी दिलेले सार घेतले नाही, कारण चातुर्मासात ते आपणास निषिद्ध असते ना. योगींद्र तीर्थ म्हणाले, तुम्ही स्वामींचा अपमान केला. आता पुनरुपी तेथे जाऊन स्वामींची क्षमा मागून तेथील ते सार खाऊन या. या आदेशानुसार श्रीनिवासाचार्य पुन्हा श्री स्वामींकडे गेले आणि त्यांनी आर्तस्वरात स्वामींची क्षमा मागितली. दयेचे सागर असलेल्या श्री स्वामींनी श्रीनिवासाचार्यांना पुन्हा एकदा आपणाबरोबर भोजनास बसविले. त्यावेळी त्यांनी मोहरीचे सार आवडीने खाल्ले. ते खाताच त्यांचा पोटशूळ कमी झाला. ते नंतर स्वस्थानी परत आले. त्यांनी मंत्राक्षराची पुडी उकलून पाहिली तर तो काय आश्चर्य, त्या पुडीत लाल भडक चमकदार अशा मंत्राक्षरा होत्या. येथे अध्याय 15वा संपन्न झाला. अध्याय 16वा. 3 ब्राह्मणांना इच्छा भोजन. श्री राघवेंद्र स्वामी कुंभकोणम येथे असताना उत्तरेकडून 3 ब्राह्मण आले होते. त्या ब्राह्मणांनी ऐकले होते की स्वामी त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांच्या मनातील इच्छा ओळखून त्या पूर्ण करतात. त्या विप्रांनी मनात इच्छा भोजनाची कामना केली होती. एकाच वाटले आपणास चित्रान्न मिळावे, तर दुसरा खीर मिळावी असे इच्छित होता. तिसरा पूर्णाच्या कडबूची इच्छा करीत होता. त्या तिघांनी स्वामींची परीक्षा पाहण्याचे ठरविले.
आपल्या इच्छेप्रमाणे भोजन मिळाले तर स्वामींचा कल्पतरू कामधेनू असा महिमा खरा मानावा असे त्या तिघांना वाटले. मठात येण्यापूर्वी ते तिघे स्नानासाठी नदीवर गेले. तेथे स्वामींचा एक शिष्य कपडे धुत होता. त्या कपड्यांमध्ये स्वामींचा एक भगवा रंगाचा पंचा होता. तो त्या शिष्याने धुण्यास हातात घेतला. तेवढ्यात तो त्या ब्राह्मणांकडे पाहून म्हणाला, तुम्ही इच्छा केलेले भोजन तयार आहे. हे त्या शिष्यांचे बोलणे ऐकून तिघांना खूप आश्चर्य वाटले. ते तिघे स्नान करून बाहेर आले आणि आपले कपडे सुकवू लागले. त्यावेळी त्या शिष्याचे कपडे धुणे आणि स्नान आटोपले होते. त्याने उन्हात वाळवलेली वस्त्रे घेतली. स्वामींचा पंचा त्यात होता. तो शिष्य तत्काळ त्या 3 विप्रांकडे वळून म्हणाला, आपण इच्छिलेले भोजन तयार आहे. आपण लवकर आश्रमात चलावे. ते विप्र म्हणाले, आपण स्वामींचे शिष्य दिसता. त्या शिष्याने होकारार्थी मान हलविली. त्यांनी त्या शिष्यास विचारले, तुम्हास आमच्या मनातील कसे कळले? तो शिष्य अवाकून पाहतच राहिला. तो नंतर म्हणाला, मी तुम्हास काहीच म्हटले नाही. तुम्हास भास झाला असेल असे म्हणून तो निघून गेला. त्या विप्रांच्या लक्षात एकच गोष्ट आली की ज्यावेळी स्वामींचा भगवा पंचा त्या शिष्याच्या हातात होता त्यावेळी तो म्हणत होता की तुमचे इच्छा भोजन तयार आहे. स्वामींच्या या पंचाची किमया पाहून जाणून ते तिघे विप्र लज्जित झाले. त्यांना वाटले, आपण विनाकारण एवढ्या महान संतांची परीक्षा घेण्याचे ठरविले. त्या तिघांपैकी एक जण म्हणाला, आपण परत जाऊ. दुसरे दोघे म्हणाले, इतके दूर येऊन स्वामींचे दर्शन न घेता जाणे आणि प्रसाद न घेता परत जाणे योग्य नाही. ते तिघे आश्रमात गेले आणि भोजनाची सूचना मिळताच पानावर जाऊन बसले. प्रत्येकाने इच्छिलेला पदार्थ भोजनात होता. भोजनोत्तर ते स्वामींच्या दर्शनात गेले. त्यांना पाहताच स्वामी म्हणाले, तुम्ही इच्छा केलेले भोजन मिळाले ना? ते लज्जेने चूरचूर झाले होते. त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार केला आणि त्यांची परीक्षा घेण्याचा मानस धरून आल्याबद्दल क्षमा याचना केली. स्वामी म्हणाले, तुम्ही माझी परीक्षा पाहण्यासाठी आला होता तेव्हा तुम्हास काहीतरी बक्षीस दिले पाहिजे. तुम्ही पुढील जन्मात ब्राह्मण म्हणून जन्मास याल आणि या मठात पूजा करीत राहाल. त्यावेळी सुद्धा तुम्हास इच्छा भोजन मिळेल. असा आशीर्वाद देऊन स्वामींनी त्या तिघा विप्रांना परत पाठविले. ते तिघे संतुष्ट होऊन स्वस्थानी गेले. या घटनेनंतर त्या मठातील अर्चक या 3 विप्रांचे वंशजच आहेत. तेव्हापासून आजपर्यंतही ही वंशावळी चालूच आहे. येथे अध्याय 16वा संपला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.